बानुबाई, हो बानुबाई, हे असं आबळामंदी काय बघतायसा? अरे गप बसवत नाही होय तुला? सारखं बोलायच हो. गप काम कर बाबा आपलं. उगा त्या म्हाताऱ्याला कशा पायी ओरडतीस ग? म्हणजे अगं दिस सरला, रात झाली आणि आता अजून बी देव मला भेटाय कसं नाही आलं ग? दिसभर मी गपगुमान राहिले, कशाला बी नाही नाही म्हणलं तरी बी हे कसं येईना. आता मी काय बोलणार बानू? आता आभाळात मला नक्षत्र बी दिसना. ती आमच्या भेटीची खून आहे. आता काय करावं काय कळना की ग. अगं येत्याल ते, तुला भेटलं बिगर थोडीच जाणार आहेत ती माघारी. येत्याल ते, जरा धीर धर की. कसं धीर धरू म्हणतीस म्हणजे? अगं त्यातनं आता यायला एक दिस बी पुरतोय आणि आता किती दिस झालं. मला तर लय काळजी वाटायला लागली बघ. उगा काळजी करून मन नग जाळूस बानू. आजच्याला आलं नाही तर देव उद्याच्याला येत्याल. आणि उद्या बी आलं नाही म्हणजे परवाच्याला येत्याल. पर देव येणार हे पक्का आहे बघ. आणि महाराज म्हणले आहेत नव का देव तुझ्या संग लगीन कराया हात येणार आहेत म्हणून. मग कशा पायी काळजी करते आज? म्हणजे बा म्हणला तसं त्यांच्या बायकोनी त्यासनी माघारी बोलवलं असल तर ग? असं नाही होणार. आत्तापत्र तू त्यांची वाट बघितली आहेस, त्याचं हे फळ मिळणार वय. देव येत्याल आणि तुझ्या संग लगीन करून तुला जेजुरीला घेऊन जात्याल बघ. चल येती म्या, तू हे काम कर, रात लई झाली आहे. हा येते रे म्हातार बाबा, आणि रात झाली आ, तू बी झोप की. बानू, तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला समजतं आहे बानू. जशी तू मला भेटायला व्याकुळ झाली आहेस तसाच मी देखील तुला भेटायला अधीर झालो आहे. बानू, मीच तुझा खंडोबा आहे हे मला तुला सांगायचं होतं, पण तुझ्या मनात माझी जी मूर्ती आहे ती ही नाही. बानू, मला देखील तुला माझ्या त्या रूपात भेटायचे आहे. बानू, आज मी तुला भेटेन असं तुझं मन सांगत आहे आणि मला देखील तुला भेटायची ओढ लागली आहे.
तुला म्हणलं नव्हतं, माझं मन सांगतंय की आज तुला देव भेटत्याल. चल. अगं ते बघ. म्हणजे आज विचारतेस बघ ते असते माझ्या मनातलं सारं. कशा पायी अशी काळजी करायला होता हे बी विचारते त्यासनी. आता उगा हात घुटमळत बसू नकस. आधी तयारी कर आणि जा देवासनी भेटाया. आणि उगा रागाच्या भरात त्यांच्याशी भांडण करू नकस. हा तुझं आपलं काय बघू तोंड बघू. म्हणजे अगं तू घरला गेली होतीस ना व? म्हण बानूबाई लई रात झाली. झोपायचं नाही काय? भानू आता ग ह्यो म्हातारा हातच झोपला तर तू जाणार कशी? दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा. दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा. दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा. कुठे आहात तुम्ही? मला तुमची खूप आठवण येते आहे हो. इतके कसे निष्ठुर होता तुम्ही. तुम्ही जिथे असाल तिथे मी तुम्हाला भेटायला येते हवं तर. आकाशात हे कुठलं नक्षत्र? तुमच्या कपाळावर जे गंध आणि भंडारा लावला जातो तसाच या नक्षत्राचा आकार आहे. याचा अर्थ काय? हा कसला संकेत? तुम्ही याच दिशेला कुठे आहात का? ए हात काय करतोस तू? हात नका झोपूस. आता नको. मग मग कुठं झोपू मी? आज जा. What? नाही नाही नग नग या आपल्या हातात झोपतो. वास उघड्या आबळा खाली लई झाक झोप लागते मला. आत नाही झोप लागणार मला.
या हातात झोपतो. आता मी सांगते ना व मग. आणि रातच्याला बाला काय हवं ना ग ते बघाय ना ग वय. आजला काय बे हवं असेल मी जाईन ना आतमंदी. मी हातात झोपणार. अरे रातच्याला थंडी बिलाई पडतीया. असू देत की. अहो तर मी अजून एक घोंगड घेईन अंगावर. ए म्हातार बाबा, हे माझं घर आहे तेव्हा म्या सांगल ते करत जा. उगा नाही नाही म्हणू नगस. जा आत जाऊन झोप. आओ पर ए म्या सांगते ना, आज जा अंधार लावून घे. काय जी. अरे ते राहू दे हातच. आतमंदी अजून एक बाज आहे. आता रात झाली अगोदर आज जा आणि दार लावून घे. जा. जी. देवी काय आज्ञा आहे? श्री खंडेराय जेजुरीत किंवा पंचक्रोशीत कुठेतरी आहेत. त्यांना शोधा आणि मला येऊन सांगा की ते कुठे आहेत ते. तुम्हाला ध्यानात आलं नाही का मला काय सांगायचंय ते? माझ्या समजा ध्यानात आलंय. गावस्तू समजा ध्यानात आलंय माझ्या. आत्ताच्या आता जातो आणि देव कुठं आहे ते शोधून काढतो. हा, चल तू चल चल. अरे देवाला कसं काय हुडकायचं बाबा? अरे कसं म्हणजे? आता देवी एवढ्या रातच्याला म्हणल्या म्हणजे काहीतरी कारण असेलच की. मला नाही पटत बाबा. ए बाबा हे बघ, तुला पटो न पटो तुमच्या सारख्यांना ना शंका कुशंकाच लय. चल. अरे माझ्या सारख्यांना म्हणजे ज्यांचं लगीन झालं आहे त्यांना. चल देवासनी हुडकूया. हा चल. हा
देवी, मुनिवर तुम्ही अशा काळोख्या रात्री आपण कुठे चालला आहात? आकाशात बघा हे काय आहे. हे कोणते नक्षत्र आहे? याचा अर्थ काय? याविषयी तुम्हाला नक्कीच काही ठाऊक असेल. देवी, हे मल्हार नक्षत्र आहे. याचं दर्शन अतिशय दुर्लभ आहे. पण हे मल्हार नक्षत्र म्हणजे एक संकेत देखील आहे. मला ऐकायचं आहे काय संकेत आहे ते. देवी, श्री खंडेराय आणि बानू जेव्हा भेटणार असतील तेव्हाच हे मल्हार नक्षत्र दिसतं. पण मुनिवर, याचा अर्थ यांची आणि तिची भेट झाली नाही, हो ना? मी तुम्हाला काही विचारले आहे. मी ते नाही सांगू शकत. पण पुन्हा एकदा एका महत्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो. आज न उद्या श्री खंडेराय बानूशी लग्न करून तिला या जेजुरी गडावर घेऊन येणार. या जेजुरी गडावर मी तिला येऊ देणार नाही. मी काय म्हणतो, आपण ही वेळच येऊ देऊ नका. श्री खंडेराय एकांतात असताना आपण त्यांना गाठून त्यांना इथे घेऊन या. म्हणजे मग श्री खंडेरायांनी बानूशी लग्न करण्याचा प्रश्नच नाही. या निमित्ताने भविष्यात तुमची आणि बानूची भेट होऊ शकते. नारायण नारायण. आज तुम्ही मला भेटणार सा देवा. मला आज किती आनंद झाला आहे कसं सांगू तुम्हासनी.